मला असं वाटतं की इंटरनॅशनल पॅसेंजर्सच्या संदर्भाने आपण सगळ्यांनाच क्वारंटीन करण्याच्या संदर्भात जवळजवळ निर्णय झालेला आहे। त्यामुळे 7 दिवस सगळ्या फ्लाइट्स ज्या इंटरनॅशनल फ्लाइट्स लँड होतील महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्यांना 7 दिवसाचं क्वारंटीन करण्याचा निर्णय देखील एक महत्त्वाचा निर्णय। आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं लग्न आणि अंत्यसंस्कार या सगळ्यांसाठीचे जे आकडे ठरलेले त्याच्यापेक्षा जास्त आकडे लग्नांमध्ये असू नये। लग्नांचा 50चा आकडा आहे। धार्मिक स्थळं, सामाजिक कार्यक्रम कुठलाही असेल तरी 50च्या आकड्याच्या वर असू नये अशी पण एक काळजी जनतेने आणि काम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते बांधवांनी सर्वपक्षीय मंडळींनी घेण्याची आवश्यकता आहे। गर्दी टाळा हाच त्यातला महत्त्वाचा भाग आहे। आपल्याला लवकर जर का यावर कंट्रोल आणायचा असेल तर गर्दी टाळणं हा त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा उपाय जो वाटला। त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिल्यानंतर आता याबाबतचे संपूर्ण आज रात्रीपासून हे सगळे निर्बंध लागू होतील। माझी नम्रतापूर्वक सर्व महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे की आपण या निर्बंधांना वेगळ्या भावनेने न घेता आपल्या हिताच्याच दृष्टिकोनातून आपण हे सगळे निर्णय घेतलेले असल्या कारणाने त्याला त्या स्पिरिटमध्ये घेतलं पाहिजे आणि जनहिताच्यासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आपण सगळ्यांनी निर्बंध पाळले पाहिजे आणि आपण स्वतः सुरक्षित राहून समाजाला जनतेला सुद्धा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातूनचं काम केलं पाहिजे। याचबरोबर माझं आव्हान राहील, विनंती राहील की वॅक्सिनेशनला खूप मोठ्या पद्धतीनं आपण प्रतिसाद द्या, कारण 15 ते 18 वॅक्सिनेशनचा जो वयोगट चालू आहे त्यालाही आपण पूर्णपणे आपल्या पालकांनी आपल्या मुलांना घेऊन वॅक्सिनेशन सेंटरवर आलं पाहिजे। आज 10 तारीख आहे, म्हणजे 9 तारीख आहे, उद्या 10 तारीख आहे। 10 तारखेपासून आपण जवळजवळ सगळ्या ठिकाणी सीनियर सिटीजन 60 वर्षाच्या वरचे कोमॉर्बिड लोकांना सुद्धा वॅक्सिनेशन सुरू करतोय। प्रिकॉशन वॅक्सिन म्हणून देतोय, बूस्टर डोस म्हणून देतोय। त्याचं पण आपण निश्चित प्रकारे लक्ष ठेवून सगळ्यांनी त्याकडे सुद्धा जे आरोग्य विभागाने या संदर्भात काम करायचं ठरवलंय त्यालाही चांगला सकारात्मक प्रतिसाद देण्याचा काम आपण सगळ्यांनी करावं अशी पण नम्रतापूर्वक या ठिकाणी विनंती करेल। सदाभाऊ खोत यांनी असं म्हटलं की शाळा बंद म्हणजे क्लास बंद, क्लास सुरू, दारूच्या दुकानावर काय बंदी येणार आहे? गर्दी होत असेल त्या सगळ्याच ठिकाणी आपल्याला निर्बंध आणायचे आहेत। मग त्या ठिकाणी जे काही निर्बंध लावणं शक्य असेल, जर गर्दी होत असेल तर काही तुमच्या दारूंच्या दुकानांमध्ये, वाईन शॉप्समध्ये, तर त्याही बाबतीतले शेवटी गर्दी टाळली पाहिजे असे निर्बंध आणण्याच्या दृष्टिकोनातून काहीच आपल्याला अडचण नाही। मागच्या वेळेला धन्यवाद।